की ज्याची मानसिकता फक्त पैसे कमवणे असेल ना, त्यानं आयुष्यभर संघर्ष करत राहायचं, संघर्ष करत मरायचं, जाळायचं आणि बाहेर निघून जायचं. ना कधी मुलांची स्वप्न करू शकतो, ना कधी स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतो. नाही, पैशाची मानसिकता ही पण एक कॅटेगरी आहे. भिकारी माणूस फक्त पैशासाठी काम करतो. मग तो स्टेशनवरचा कपडे फाटलेला माणूस असेल किंवा कपड्यामधला प्रोफेशनल व्यक्ती जर असेल, तर त्याची मानसिकता पैसे कमवणे असेल तर तो भिकारीच आहे, सदाकाळ भिकारी. आणि तो कुठल्या सुद्धा व्यवसायामध्ये टिकू नाही शकत. मग सर तुम्ही म्हणाला की मग सर काय करायचं, काय प्रश्न काय आहे? मग तुम्ही असं म्हणताय, मग पैशाची जर मानसिकता जर नसेल तर करायचं काय? बरोबर आहे, हा पण एक प्रश्न आहे आणि पडला पाहिजे प्रश्न हा. पैशासाठी जर नाही करायचं मग कशासाठी करायचं? मी तर म्हणतो मग लोकांचं मन जिंकाय केलं पाहिजे आपण, नाही का? की आपल्याला कस्टमरवर फोकस करता आलं पाहिजे. कस्टमरवरती फोकस ज्याला करता येतं किंवा कस्टमरवरती ज्याचं लक्ष असतं ना, की मला माझ्याकडची जी वस्तू आहे ती किती चांगल्या प्रकारे पुढच्याला उपयोगी पडू शकते, पुढच्याला मी कसं गाईड करू शकतो सोप्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये. मला त्याला फक्त मदत करायची आहे, मला काही विकायचं नाही मला कुणाला. ज्या दिवशी तुमच्या बोलण्यामध्ये विकण्याचा स्वार्थ लागला ना, टाचा घासा, डोकं फोडा, तो तुमच्या बरोबर आहे ना पाठीत लात घालून दुसऱ्याकडनं प्रोडक्ट घेणार. ज्या दिवशी मी कॉलिंगसाठी नंबर टाकला होता ग्रुपवर, त्यावेळेस काजल मॅडम म्हटलं की सर असा विषय आहे. ते मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस त्याच माणसाकडनं घेतो ज्या माणसाचं बोलणं त्या माणसाला आवडतं. मी जरी धरून चालला, आज मी जमीर साहेबांना जरी 10 जर लोकांनी फोन केले की जमीर साहेब पाहिजे का औषध, जमीर साहेब पाहिजे का, जमीर साहेब त्याच माणसाकडून औषध म्हणलं पर्चेसिंग करणार आहे ज्या माणसासोबत जमीर साहेबांचं बॉन्डिंग जुळणार आहे. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? बाकी तिथं तुम्ही किती पण टाचा घासा, डोकं आपटा, काही करा, तुम्ही 100 जरी त्याला कॉल गेले पण त्या पुढच्या सेल्समनला जर बॉन्डिंग क्रिएट करता जर नाही आलं ना, तर तो व्यक्ती काय म्हणतो, मला आत्ता घ्यायचं नाही, मला आत्ता गरज नाही. लोकांचा इंटरेस्ट ज्याला अनालिसिस करता येतो ना, तो खरा सेल्समन. ज्याला चांगला जासूस बनता येतं ना, तो सेल्समन. वकील पेशामध्ये तोच वकील सगळ्यात टॉपला असतो ज्याला समोरच्याचं सगळ्यात जास्त रेकी करता येते किंवा जासूसगिरी करता येते. मग आपल्याला पण सेल्समध्ये जासूस बनता आलं पाहिजे. जेवढा जास्त डेटा असेल ना मला जमीर साहेबांच्या बद्दल, की जमीर साहेबांना किती मुलं आहेत, त्यांची मिसेस काय करते, त्यांच्या आईची तब्येत कशी आहे, जमीर साहेबांचं काम कसं चालू आहे, त्यांच्यावरती कुठलं कर्ज आहे का, त्यांनी त्यांच्याकडून कधी कुठल्या बँकेचा हप्ता बुडलाय का, त्यांची मानसिक स्थिती कशी आहे. जेवढा डेटा क्लिअर सापडतो ना, तेवढं पुढच्याला कन्व्हिन्स करण्याचे म्हटलं आपल्याला ती बाजू सोपी पडते. आपण त्या माणसावर लगेच रिलेशन बिल्डअप करतो. पण कधी पण आहे ना, जर विक्रीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, आपण सगळी विक्रीमध्येच आहे. तुम्ही जरी माझ्या बाटल्या जरी नाही विकल्या ना, तर तुम्ही विक्रीमध्येच आहे. 24 तास आपण विक्रीमध्ये असतो. पेनाने लिहून ठेवा वाटलं हे वाक्य. पण त्या गोष्टी करून फक्त पैसे मिळत नाहीत, ह्या आपल्या गोष्टी केल्या की पैसे मिळणार आहेत, हाच फरक आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? ह्यातला असा कोण आहे की तो ना आयुष्यामध्ये कधी तो विक्रीमध्येच नाही, त्याला असं वाटतं. आपण सगळी विक्रीमध्ये आहे, 24 तास विक्रीमध्ये आहे. कुणी विचारलं अरे मला चिपळूणला जायचंय, बस कुठली पकडू, भाई तो विक्रीमध्ये आहे. कोण म्हटलं अरे माझ्या फेसबुक अकाउंटला लय भारी माझे फॉलोअर्स आहेत, ती पण विक्रीच झाली. ज्याचं फेसबुकचं अकाउंट आहे, ज्याचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, इथं आपण स्वतःला प्रेझेंट करतोय, इथं आपण स्वतःला विकतोय, म्हणजे आपण विक्रीमध्येच आहे.
असं नको वाटायला की हे मला सेल्समन वगैरे मला असलं काय पटत नाही. सायको माणूस आहे तो, चप्पलला मारा त्याला, लबाड बोलतोय तो. कारण त्याला जबाबदारी घ्यायची नाही. स्वयं केंद्रित जो व्यक्ती असतो ना तो कधी विक्री करू शकत नाही. स्वयं केंद्रित, मला किती पैसे मिळतील, माझा फायदा काय होणार, जास्तीत जास्त पैसे मी कसे काढू शकतो, ही भावना असेल ना, तो मागच्या महिन्यात पण 20 बाटल्या विकणार आहे, येणाऱ्या 10 वर्षात पण तो 20 बाटल्या विकणार आहे. हे लिहून ठेवा. आपण ग्राहक केंद्रित पाहिजे, आपण कस्टमरवरती आपला फोकस पाहिजे. की अक्षय सरांना मला अशी गोष्ट द्यायची आहे जी त्यांच्यासाठी व्हॅल्युएबल असली पाहिजे. भले मला रुपया मिळू द्या, मला काय फरक नाही पडत. भले मला रुपया मिळू द्या, मला काय फरक पडत नाही. पण मला अक्षय सरांना अशी गोष्ट विकायची आहे तिचं खरंच तिचा फायदा माझ्यापेक्षा अक्षय सरांना झाला पाहिजे. ही ज्याची भावना असते ना, ही जी चांगली भावना ज्याच्या मनामध्ये असते ना, तो त्याला सेलसाठी कधी संघर्ष करावा लागत नाही, कधीच लागत नाही संघर्ष करावा. विक्री फक्त पैसे कमवण्याचं माध्यम नाही, विक्री एक चांगल्या स्वच्छ मनाच्या सेवेचं माध्यम आहे. आपली बायको रुसून बसल्यावरती काय तुला डिवोर्स घेतो का, तलाक घेतो लगेच? नाही, आज बायको रुसून बसली, हिच्या आईचा घो ताड ताड पेटावतो का? बायको रुसून बसली का डिवोर्स घेतो का? घरातल्याला हाकलून देतो का? आपण वाट बघतो, ठीक आहे भाई आज मूड खराब आहे, आपल्याला पण रिअलाइज होतं राव काहीतरी चुकतंय आपलं. अरे कस्टमर सोबत सुद्धा ज्याचा हाच बिहेवियर, ज्याचा पॅटर्न असतो ना, त्याला कधीच विक्रीचा त्याला कधी कंटाळा नाही येऊ शकत. तो म्हणतो ठीक आहे बाबा, आज अक्षय नावाचा कस्टमर आज रुसलाय ना, त्याला मी उद्या फोन करतो, त्याला मी उद्या त्याशी बोलतो. विक्रेत्याच्या मनामध्ये दुश्मनी हा विषय नसतो, विक्रेत्याच्या मनामध्ये सोडाची भावना नसते, विक्रेत्याच्या मनामध्ये घाणेरडे विचार नसतात, विक्रेत्याच्या मनामध्ये कमीपणा देण्याचा विचार कधीच नसतो, विक्रेत्याच्या मनामध्ये अहंकार कधीच नसतो, विक्रेत्याच्या मनामध्ये शत्रुताची भावना कधीच नसते. अशा विचाराचा व्यक्ती कवा सुद्धा आयुष्यामध्ये पैसे कमवू शकत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? विक्री पैसे कमवण्याचं माध्यम अजिबात नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, विक्री हे सेवा करण्याचं माध्यम आहे. आणि जेव्हा तुम्ही सेवाभाव शब्द लिहून घ्या, अर्थ लय मोठा, विचार जर केला ना तर रात्री झोप लागणार नाही. सेवाभाव विक्री करताना मी आजपर्यंत, आज गोळ्या विकून झालं 3 वर्ष झालं, 3 वर्ष मी छाती ढोकून सांगतो, 3 वर्ष. आता ह्यातला एक पण जुना फंटर नाही कोण माझ्यासोबत. माझं पहिलं प्रोडक्ट हे मी पाऊचमध्ये विकायचं, पाऊचमध्ये गोळ्या पाऊचमध्ये असायच्या, आणि त्या पाऊचवरती एक वाक्य असायचं की सिद्धी फार्मसी, एक पंजाबची कंपनी होती, मी त्यासोबत टायअप केलं होतं. तुम्ही ज्या हाताच्या गोल गोळ्या बघताय ना, त्या गोल गोळ्या पाहिल्या होत्या, मशीनच्या गोळ्या नव्हत्या. तेव्हा मी थर्ड पार्टीकडनं गोळ्या मागायचो, पुड्याच्यामध्ये भरायचो, आणि तुम्हाला हे पण सांगतो की त्या पुडीची किंमत 200 रुपये होते. MRP 200 रुपये होते, लोकांना 100 रुपयाला द्यायचो. पण आज त्या 3 वर्षामध्ये, त्यावेळेस पहिल्यांदा मी एकटा होतो मार्केटला, मी 2100ला पण विकला असतं औषध, 2500ला पण विकलं असतं, 3000 रुपयाला विकलं असतं, 4000 रुपयाला पण विकलं असतं. पण 3 वर्षामध्ये मी 1550च्या खाली मेडिसिन विकलं नाही. 1550 3 वर्षापासून माझा फिक्स रेट आहे. भले मला कितीही अडचणी आल्या, पण माझ्या मनामध्ये कधी स्वार्थ नाही आला. अरे आता काजल मॅडम घावल्यात, मला 1850ला आपण लुटू, 2150ला आपण कापू, अजिबात नाही.
माझ्या बोलण्यावर कुणी जरी किती जरी इम्प्रेस झाला असला, मला अंदाज होता की हा व्यक्ती माझ्यावरती इम्प्रेस झालाय, हा मला 2100 रुपये देऊ शकतो. पण माझा जमीर, माझा आत्मा कधी म्हटला नाही की ह्याच्याकडनं पैसे काढायचे. कधीच नाही. आज माझ्या कुठल्याही माणसाला फोन करून तुम्ही विचारा, 1550 रेट. तुम्हाला हे पण सांगतो, 1550 मध्ये मी सुरुवातीला काय काय द्यायचो. मी 4 बाटल्या मेडिसिन्स द्यायचो, 2 बाटल्या ऑइलच्या पण द्यायचो, आणि गुजरातवरून एक मी मेडिसिन्स मागवलं होतं नसा मोकळा करायला. त्याचं नाव होतं निरोबूस्ट नावाची कॅप्सूल पण द्यायचो मी. अजून जर माझ्याकडे काय असतं ना, त्यात मी त्यांना अजून ॲड करून दिलं असतं. मी देण्याच्या बाबतीमध्ये कधी सुद्धा मन छोटं नाही ठेवलं, आज पण ठेवत नाही. आज पण 6-6 वर्षापासून कस्टमर आज सुद्धा माझ्याकडनं मला ऑर्डर करून माझ्याकडनं प्रोडक्ट मागवतं आज सुद्धा. ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का? आपलं जे मन आहे ना, ते कधी अनबॅलन्स होत नाही, कधी त्याच्यामधला डिस्टर्बपणा म्हटलं कधी क्रिएट नाही होत. चल मला माहिती, माझे एथिक्स आहेत, माझे पण काहीतरी नियम आहेत विकण्याचे, आणि आपण स्वतःला घालून ठेवले पाहिजेत. मला विक्री करायला कधी कंटाळा येत नाही. मला रात्री म्हटलं ना, 24 तास विक्रीमध्ये, 24 तास डोक्यात फक्त एकच असतं, एक्सपेरिमेंट, प्रयोग चालूच असतं माझं. प्रयोग करायला 1000 रुपये जातील. साला पण अकाउंटला आले करोड रुपये म्हटलं आपल्याला मिळतील. आपल्याला आत्ताचा काळच आहे एक्सपेरिमेंट करणं, लोकांच्या भावनेशी खेळणं. काल कोणी बघितलं असेल, मी एक स्टेटस ठेवला होता की जो कोण माझा स्टेटस पहिल्यांदा एक माझा असा मेसेज होता की जो कोण माझा स्टेटस लाईक नाही करणार त्याचा मी नंबर रिमूव्ह करणार. आता माझ्या ग्रुपमध्ये 6500 नंबर आहेत. एक सांगू का, त्यातल्या फक्त 200 लोकांनीच मला खरं सांग, 200 लोकांनी मला पर्सनली म्हणजे रिप्लाय केला. मला ती 200 लोकच आपले आहेत, बाकी सगळं सोडून द्या विषय. काय लोक असतील ती कामामध्ये बिझी आहेत किंवा ज्याला शेड्यूलमुळे नाही, त्यांचा विषय वेगळा आला. पण ज्यांनी आपला स्टेटस बघितला, वाचून सुद्धा जर त्याला रिस्पॉन्स जर दिला नसेल ना, तर भाई इथे काहीतरी मॅटर आहे. आणि हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये जो सेल्समन बनतो ना, त्याचा कधी डिवोर्स होत नाही. तो कधी कोणाचा मर्डर नाही करू शकत, तो कधी कोणाचा खून करू शकत नाही, तो कधी कोणाचा गळा चिरू शकत नाही, तो आपल्या बायका पोरांना कधी त्रास देऊ शकत नाही. जो माणूस खरा सेल्समन बनतो, बाकी सगळं जाऊ द्या, पैसा प्रॉपर्टी खड्ड्यात जाऊ द्या, पण सेल्समन झाल्यावरच तो चांगला माणूस बनतो. त्याला समजतं की अरे 1000 प्रकारचे मन मार्केटला आहेत, 1000. आज मला अजिबात राग नाहीत, कोणी भन जरी काढली ना तरी मला काही वाटत नाही. मी म्हणतो जाऊ दे रे राव, तो त्याच्या काहीतरी चुकलं असेल, किंवा काहीतरी त्याला माझी गोष्ट आवडली नसणार आहे, किंवा माझं त्याचं काहीतरी पटत नसणार आहे. पण मी असं बोलणार आहे, तो ना मला भन काढली म्हणजे ज्या आईचा घो, मग त्याला मी पण दाखवतो. आणि अर्धा आयुष्य ह्याच्यामध्येच बरबाद करतो की ह्यानं मला कट मारला, हा मला काय बोलला, ह्याची मी जिरवतो. ही सगळी मंडळी प्रोफेशनल तुम्ही भीक मागताना बघता. ही जेवढी पैशानं कंगाल आहेत ना, ही सगळी लोक मनानं भिकारी आहेत. ह्यांनी आयुष्यभर हेच केलंय, चोऱ्या माऱ्या, दरोडा, स्वतःचा विचार करणं, स्वतःचा स्वार्थ साधणं, ह्याच गोष्टी आहेत. वाईट करायला फक्त काय चोरीच केली म्हणून वाईट होत नाही. एखाद्याच्या भावना दुखावणं सुद्धा एक मोठा बलात्कारच आहे. एखाद्याचं म्हणणं ऐकून न घेणं शांतपणे, हा सुद्धा एक प्रकारचा मोठा गुन्हाच आहे. आपल्याला अडथळा जो येतो ना आपल्या आयुष्यामध्ये ना, छोट्या छोट्या गोष्टींचा येतो. हत्ती आजपर्यंत कधी कोणाला चावलाय का की नाही मला हत्ती चावलाय? छोट्या छोट्या गोष्टींच उद्या मोठ्या विषयामध्ये रूपांतर होतं. म्हणून आपलं मन आहे ना, आपलं मन एवढं कूल पाहिजे ना की आपल्याकडला एखादा व्यक्ती जरी बसला ना, तर चेहरा बघून त्याला आपला स्वभाव जज नाही करता आला पाहिजे. फोनवर बोलताना सांगितलं, कॉलिंगवर बोलताना एक्झाम्पल देतो की कॉलिंगवरती नंबर आहे म्हात्रे साहेबांचा. म्हात्रे साहेब नमस्कार, मग काय चाललंय, जेवण वगैरे तुम्ही केलं का? मारतो मी डायलॉग कधी कधी. मग म्हात्रे साहेब म्हणतो, हा सर मी ओळखलं नाही सर, मग तिकडं ऊन बिन आहे का जास्त वगैरे, किंवा उन्हाचा काय प्रकार चालू आहे, बोलतो मी. बरं विचारल्यावर काय म्हात्रे साहेब मला
बोलतील का अरे बाय तुला काय गरज पडलं, इकडं ऊन असू तिकडं जाळ निघू, तुला काय पडलंय. साहजिकच आहे राव, मी जो प्रश्न विचारलाय भले अनोळखी व्यक्ती असू द्या, जर मी प्रेमानं जर विचारला, शब्दात जर मी माझं व्हायब्रेशन टोन जर नीट ठेवलं की म्हात्रे साहेब नमस्कार, जेवण झालं का, हां सर झालं ना आत्ता जेवण. मग तिकडं ऊन वगैरे जास्त आहे का तुमच्याकडं, उन्हाचं काय म्हणजे किती किती तुमच्याकडे सर किती टेम्परेचर आहे. सर आहे ना आमच्याकडे आत्ता काहीतरी 42 चालू आहे किंवा 30 चालू आहे. हां सर, एक असा एक ग्रुप होता आणि ह्या ग्रुपचं असं सर नाव आहे आणि सर तुमचा नंबर सर त्या ग्रुपला आहे, म्हणजे मी बघितला आहे आणि म्हणून तुम्हाला मी फोन केला आहे की सर तुमच्या घरी कोण गुडघेदुखी कंबरदुखीचं पेशंट आहे का. आणि तुम्ही सर त्या ग्रुपवरचे फीडबॅक तुम्ही रिव्ह्यूज बघता का, म्हणजे तुम्ही त्या ग्रुपला आहे मग तुम्ही ते रिव्ह्यूज वगैरे बघता का की मेडिसिनचा कसा फरक पडतोय. मग म्हातारा साहेब म्हणतो हां मी आहे सर ग्रुपला आणि बघतोय. मग ठीक आहे हरकत नाही सर, मी मग तुम्हाला कसे वाटले फीडबॅक आणि मग तुम्ही मला हाय करा, तुम्हाला मी सगळी डिटेल तुम्हाला मी पाठवतो. आणि सर औषध एवढं सर भारी आहे की सर 10 ते 11 दिवसामध्ये सर 100% फरक पडणार, जी मी गॅरंटी पण घ्यायला तयार आहे. लोकांना आज शॉरिटी पाहिजे, गॅरंटी लोकांना पाहिजे. आज रुपाली मॅडमनी खूप चांगल्या ऑर्डर काढल्या. म्हणजे अशी जी व्यक्ती होती की त्यांची माझी त्यांचं माझं पहिलं लय खटके उडायचे. त्यांना मी एक सांगायला जायचो, त्यांच्या डोक्यातला पॅटर्न त्यांना दुसऱ्या गोष्टी दाखवायचा. कुबळ कुमट. पैसा अकाउंटला पैसे आले ना, देवऋषी देव स्वामी समर्थ सगळं सगळं कसा कार्यक्रम होतो पॉझिटिव्ह. अकाउंटला पैसे नसले ना, मग देवऋषी देव स्वामी समर्थ सगळा भानगडी माणूस करत बसतो. गौतम बुद्धांच्या काळामध्ये एक सीन असा झाला, एक राजा म्हटला की माणूस मेल्यावरती माघारी येतो का, आपण जी त्याची शांती घालतो किंवा श्राद्ध घालतो तर खरंच ते त्याच्यापर्यंत पोचतं का. जुनून प्रश्न आहे हा. माणूस मेल्यावरती मग त्याचा आत्मा भटकतो का किंवा माघार येतो का. आता आपली आकिती झाली आहे ना, आकितीमध्ये आपण काय करतो, आपण पुरणपोळ्याचा नैवेद्य आपल्या घरावर ठेवतो. आपले जे पूर्वज आहेत त्यांना तो आपले पूर्वज म्हटलं तो नैवेद्य खातात आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही राव त्यांच्या आत्म्याला शांती लागते, कालच सण होऊन गेला आपल्या आकितीचा. पण गौतम बुद्धांचा हा मोठा एकानं राजानं प्रश्न केला की मग हे पुनर्जन्म किंवा ह्या गोष्टी खऱ्या आहेत का, किंवा ह्यानं खरंच इफेक्ट पडतो का. एक मिनिट फक्त. तर गौतम बुद्ध बोलले ठीक आहे, तुम्हाला मी हे शब्दामध्ये सांगत नाही, तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो. गौतम बुद्ध त्या राजाला म्हटले, एका माठामध्ये दही तूप लोणी भर, एका माठामध्ये घाण भर, दगड काठ्या पुन्हा खिळं ब्लेड सुया हे एका माठामध्ये भर आणि एका माठामध्ये दही तूप लोणी असं भर. आणि मग तो गौतम बुद्ध त्याला एका विहिरीच्या काठावरती घेऊन जातात आणि गौतम बुद्ध बोलतात की एक काम कर की पहिल्यांदा तो माठ फोड, ज्या माठामध्ये खिळं आहेत, दगड आहेत, माती आहे, चिखल आहे किंवा सुया आहेत किंवा पिन आहेत, तो माठ पहिला फोडा. जस तो राजा तो माठ फोडतो, तो सगळी घाण तळाला जाऊन बसते.
आता गौतम बुद्ध फक्त तुम्ही दुसरा माठ फोडा, ज्याच्यामध्ये दही आहे, तूप आहे, लोणी आहे, तो फोडा, शाय आहे. मग तो माठ फोडल्यावरती ते पूर्ण पाण्यावर तरंगतं. ते जे तूप आहे ना ते हाय असं पूर्ण पाण्यावर तरंगतं. त्यावेळेस गौतम बुद्ध राजाला काय म्हणतो, ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या गोष्टी करता, लोकांना लुटता, लोकांचं ठगता, लोकांचं वाईट चित्ता, लोकांना त्रास देता, ज्या दिवशी तुम्ही मरता ना, तुमच्यावर सगळं काय बुडून जातं त्या माटक्यागत, त्याच्यामध्ये तुम्ही दगड बिगड भरलेत. पण जर तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही लोकांना मदत केली, लोकांना सहकार्य केलं, लोकांसाठी काम केलं, तर जसं हे तूप पाण्यावर तरंगते ना, तसं तुमचं कर्म पण आहे ना, तुम्ही गेलं सुद्धा पाठीमागं राहतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? ह्या गोष्टी आहेत. मागं जिवंत राहायचं असेल ना तर आपल्याला विक्री केली पाहिजे, प्रामाणिकपणे विक्री. आपलं जे प्रोडक्ट आहे ते 100 नंबरी सोनं आहे. 1000 वेळा सांगितलंय, जे तुम्हाला पैसे मिळतात ना, तुम्ही थप्पा मारून जे तुम्हाला आज थप्पा मारून जे पण तुम्ही मनात स्वार्थ ठेवून तुम्ही पैसाठी पण जे काम करताय ना, म्हणजे मानसिकता जरी तुमची पैसे जरी आहे तरी पण तुम्हाला पैसे मिळतात, तर काय मिळतात माहिती आहे का, प्रोडक्ट तेवढं भारी आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळतात. पण सोबत जर सेवा नावाचा जर भाव जर तुम्ही ऍड केला, सेवा नावाच्या फिलिंग जर जोडल्या, तर ही विक्री नाही राहणार आहे. हा सगळ्यात मोठं तुमचं कर्म असणार आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? जमीर साहेबांचं उदाहरण आहे. त्यांचा पेशा जो आहे ड्रायव्हर आहे. त्यांना माहित आहे ड्रायव्हिंग करताना किती त्रास होतो. आज माझ्या मित्राचे भाऊ, आम्ही गेलो होतो प्रयागराजला. 2500 किलोमीटरचा रस्ता आहे तो प्रयागराजचा. तो मित्राचा भाव म्हणला आपण लय धुरंधर आहे, आपण लय भारी ड्रायव्हर आहे, कोणी अजिबात स्टेरिंगला हात नाही लावला. 2000 किलोमीटर गाडी एकट्या भावानं पळवली, डे नाईट. बर गाडीमध्ये 4 ड्रायव्हर होते, मी पण ड्रायव्हर आहे. हे म्हणला आपण लय खतरनाक माणूस आहे म्हणला. 2000 किलोमीटर भावानं गाडी चालवली. 2000 म्हणजे साधं मला आमचं कराड ते दापोलीपर्यंत मला ड्रायव्हिंग करताना मला 2 वेळा मला पॉवर नॅप घ्यावं, थांबून साईडला मला झोपावं लागतं. मला म्हणजे कराडावरनं जरी मला दापोलीला जर जायचं असेल तर मला थांबत जावं लागतं मला. आणि सोबत जर कोण ड्रायव्हर असेल तर मी शक्यतो गाडीच चालवत नाही. पण 2000 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी ड्रायव्हिंग करणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाही. ही पूर्ण म्हणतात ना म्हणजे पूर्ण लिमिटच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि कालचाच विषय झाला, त्याला वॉमिटिंग व्हायला लागलं. कराडाच्या सह्याद्री हॉस्पिटल ॲडमिट केला. मी बघायला गेलो. काविळी तिची काही कमी होत नव्हती, पाक 3ऱ्या स्टेजमध्ये काविळी गेली होती. पुन्हा काविळी कंट्रोलमध्ये आली. तिने आपल्या लिव्हरच्या खाली एक नस असते, पोकळी नस असते, त्यांनी ती एंडोस्कॉपी त्यात टाकलेली, पण ती पुढं जात नव्हती. आणि नंतर ज्या दिवशी MRI केल्यावर कळालं की त्याच्या त्याला लिव्हरचा कॅन्सर झाला आहे ना. 2000 किलोमीटर ज्या जोशनं बोलायचा, ज्या कॉन्फिडन्सनं बोलायचा की 2000 किलोमीटर मी गाडी चालवतो, तोंडामध्ये 24 तास गुटखा, आणि आज त्याला 2 पोरे आहेत आणि लिव्हरचा कॅन्सर त्याचा 2ऱ्या स्टेजमध्ये गेलाय. माझ्या समोर त्यानं जर 2000 किलोमीटर जर त्यानं गाडी चालवली असेल तर तो पाठीमागं किती ड्रायव्हिंग करत असेल. म्हणजे मी त्याची हिस्ट्री काढली त्यावेळेस मला समजलं की सर तो बँगलोरपर्यंत सुद्धा एकटाच तो ड्रायव्हिंग करतो. बँगलोर, म्हैसूर, कोच्ची इकडं पण तो एकटाच भाडी मारतो. झाला आता त्याचा कार्यक्रम होईल, बारे 2 महिने जगल किंवा 4 महिने जगल, ठीक आहे. ईश्वर त्याला उदंड आयुष्य दो, मी मनापासून प्रार्थना करतो. पण त्याच्या मस्तीमुळं आज त्याच्यात त्या 2 पोरी आज म्हटलं वनवशी पाडणार आहेत. त्याची बायको म्हटलं आज त्याच्या मस्तीमुळे म्हटलं विधवा बांधणार आहे. अशी समाजामध्ये लोक भरपूर आहेत. आज तुम्ही ज्या ठिकाणी कुठं काम करत असाल ना, ओझी उचलण्याची किंवा हमाली करण्याची ना, तर लक्षात ठेवा भविष्यात तुम्हाला पण आपल्या गोळ्यांची गरज पडणार आहे.
पण आज जर तुम्ही ह्या विक्रीमध्ये जर नॉलेज वाढवलं, अनुभव जर वाढवला, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला शारीरिक त्रास कधीसुद्धा होणार नाही. आत्ताचं जीवन तुम्ही कसं पण जगाल, तुम्हाला आत्ता कोणी पण जगविल. खरं जीवन असतंय 50च्या पुढचं, लक्षात ठेवा. भल्या भल्यांचं आयुष्य इथं होतं बरबाद. 50च्या पुढं त्यांना जीवन जगता येत नाही. 50च्या पुढं जर आपल्याला काढलेलं पोरगं जर आपल्यासोबत जर खरंच चांगलं असेल किंवा जर खरं जर बॉन्डिंग असेल ना, तर आपल्याला पैसा मागण्याची कधी गरज पडत नाही. पण आपण जन्माला घातलेलं पोरगं जर जर असेल नालायक बोडायचं, तर 50च्या पुढं 10 वेळा त्याला आपण पैसे मागतो. अरे दे रे 50 रुपये, अरे दे रे 100 रुपये. चला ते भीक ना, भीक मागितल्यापेक्षा पण खतरनाक जेवण आहे ते. आणि 50च्या पुढची जी स्टेज असते ना अशी भीक मागून जगण्याची, खूप खतरनाक असते. हे तुम्ही आत्ता फील केलं पाहिजे. आत्ता जे कोण आत्ता जवानीमध्ये आहे ना, त्यानं आत्ता फील केलं पाहिजे की उद्या मला माझं म्हातारपण कसं हायफाय लेवलला जगायचं आहे. जो आत्ताही विचार करेल ना, तो कधी विक्री क्षेत्र कधी बंद नाही करणार आहे. आणि विक्री क्षेत्र हे आपण लहानपणापासूनच आपण क्षेत्रामध्ये आहे. लहानपणापासून जन्मल्यापासून आपण विक्रीमध्ये आहे. असं नाही की आपण आज विक्रीमध्ये आलोय. ज्या दिवशी तुम्ही प्रामाणिकपणे एखाद्याला गोष्टी विकता ना, त्यावेळेस मनाला खूप छान वाटतं. राहू मी माझ्या मनात कुठला पण गोंधळ नाही, माझ्या मनात कुठली पण भीती नाही. आणि मला ह्याला औषध विकलं आणि जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे मला ह्यानं दिले. त्या दिवशी तुम्ही सेल्सची ना एक एक्स्ट्रा पायरीवर तुम्ही चढता. पण ज्यावेळेस तुम्हाला लाज वाटते, तुमची बोबडी वळते, तुम्ही बोलायला घाबरता, आणि हा सगळा अभाव असतो ना, हा सगळा अभाव असतो 2 गोष्टींचा. एक तर नॉलेज काडीचं काय नसतं, आणि स्वतःचं मन आहे ना शांत नसतं. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणून पहिली गोष्ट आहे, कॉन्फिडन्स वाढण्याचं पहिली गोष्ट आहे ड्रेसिंग. आयुष्य मरेपर्यंत आहे ना, पाग मसनात लाकडं जास्तोपर्यंत, म्हणजे शरीर जळच तोपर्यंत साला ड्रेसिंग खतरनाक करायचं. की बाजूवाला म्हटला पाहिजे यार तुझं लग्न ठरलंय का, बाजूवाला तुम्हाला म्हटला पाहिजे यार कुठं काय बाहेर चाललायस का. आणि ही जर वाक्य जर आपल्याला कोण बोलत नसेल ना, आपण दळभद्री माणूस आहे, दळभद्री. आपण लोकांच्यावरती कधी इम्प्रेशन नाही पाडू शकत. तुम्हाला असं वाटतंय तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, कुठल्या स्वामींना जाऊन पिढे वाटू नका, कुठल्या देवळात जाऊन कुठं गुलाल खोबरं वाटू नका. तर कॉन्फिडन्स जर वाटायचा असेल ना, तर 2 गोष्टी पाळल्या पाहिजेत. ड्रेसिंग सेन्स, ड्रेसिंग खूप चांगलं पाहिजे, इतरांच्यापेक्षा हटकं ड्रेसिंग पाहिजे. मस्त ड्रेस, मी म्हणतो इस्त्री राहू द्या, पण तो ड्रेस चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, तो शोभला पाहिजे आपल्याला. घातलेली पॅन्ट ती म्हणते भले कमसे कम 10,000 रुपयाची पॅन्ट पाहिजे, 6,000 रुपयाचा म्हणलं शर्ट पाहिजे. परफ्यूमची एक बाटली आपल्यासोबत नेहमी पाहिजे. ज्याचं काम असतं बाबा लोकांना भेटणं, लोकांसोबत उभं राहणं, त्या माणसाने ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याला असं वाटतं की लोकांनी आपल्यावरती प्रेम करावं, लोकांनी आपल्या बाजूला राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण 100% चेंज केल्या पाहिजेत. मी पहिलं ड्रेस आणायचो, गाड्यावरचं ड्रेस आणायचो, गाड्यावरचं 100 रुपये 200 रुपयाचा ड्रेस मी पण घातले. अरे पण त्याचं फील मला माहिती आहे ना, मी तो ड्रेस कुठून आणला आहे 100 रुपयाचा. पण आज मी ब्रँडशिवाय कपडे घालत नाही. मग तो ड्रेस माझा आता मित्र अक्षय आहे, त्याला विचारा. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, 16,000 रुपयाचे 2 ड्रेस घेतले. 16,000 रुपयाचे 2 ड्रेस घेतले, 2 पॅन्टी आणि एक शर्ट घेतला. मला वाटतं आय थिंक एक 2 पॅन्टीने एक शर्ट घेतला. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा तो एक ड्रेस कितीला पडला असणार आहे. आणि त्याचं बिलसुद्धा माझ्याकडे आहे. आता तुम्ही म्हणाल सर 16,000 रुपयाचं, अरे भाई ज्या वेळेस तो 16,000 रुपयाचा कपडा अंगावरती घालतो ना, तेव्हा कळतं आपल्याला की ते 16,000 रुपये त्याला का त्यांनी घेतलेत.
ते जे फील असतं, ते जे बॉडीवर फिटिंग असतं, ते फॅब्रिक असतं ना, अमेझिंग असतं ते. आणि त्यासोबत आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. आज ती कपडे मी आईला सांगतो, आई बाई नीट धुऊ बरं का आई, जरा तुरगळा पडून देऊ नकोस, व्यवस्थित धुऊ. बाकी ते 100 रुपयाचा ड्रेस त्या आमच्या यानं पाक फाडू द्या, त्याला पाक आपटू द्या, पाक तिरगाण्या करू, तरी काय दुःख नाही होत. पण हे धुताना मी सांगतो, आई आई एवढ्या ह्याचा किमतीचा ड्रेस आहे, त्याला जास्त प्रेस करू नको, हा असा पाण्यातनं, कारण त्याला वाळव त्याला. ज्यावेळेस तुम्ही 100 रुपयाचा गॉगल घेता ना, तो कोणी चोरून नेला, कुठं रस्त्याला पडला, घंटा, त्याला तुम्ही विचारत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 10,000 रुपयाचा गॉगल घेता ना, तुम्ही त्याला जपता, तुम्ही त्या 10,000 रुपयाच्या गॉगलची काळजी घेता. पहिल्यांदा तुम्ही गॉगल काढून ठेवता किंवा अडकवता व्यवस्थित, कारण तो 10,000 रुपयाचा गॉगल आहे. आणि ज्यावेळेस तो गॉगल तुमचा गमवतो, पडतो ना, त्यावेळेस तुम्ही 10 वेळा म्हणता, अरे यार तो माझा लगा 10,000 रुपयाचा गॉगल पडला. विषय गॉगलचा नाही, पण त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची किंमत आहे ना, त्याचं दुःख सगळ्यात मोठं असतं, लक्षात ठेवा. मग स्वतःला जेवढं तुम्ही ब्रँडेड स्वतःला तुम्ही ठेवाल, स्वतः ब्रँड गोष्टी वापराल ना, तर दुनियातली ब्रँड लोक किंवा ब्रँडेड व्यक्तिमत्व त्या लोकांचं तुमचं उठून दिसतं. जो माणूस तुमच्या सोबत असतो, तो निगेटिव्ह बोलतो, घाणेरडे विचार तुमच्यासोबत शेअर करतो, त्याच्यानं मागं ढुंगणवला तर म्हणून त्याला पहिला हाकलून द्या. ते तुम्हाला पाठीमागे मी एक इमेज ठेवली होती, स्वतःचा बाप जरी निगेटिव्ह बोलत असेल ना, घराच्या बाहेर हातरून टाकून झोपा, पण त्या बापाचा सल्ला घेऊ नका. विषामध्ये पण 2 प्रकारचे विष असतं, 2 प्रकारचं. एक विष असतं ते शरीराला हानी पोचवतं. मला असं पहिलं वाटायचं की अरे विष म्हणजे एक विशिष्ट पदार्थ असतो किंवा विष म्हणजे विशिष्ट एक द्रव असतं. पण मला नंतर कळालं, ज्यावेळेस मला कळायला लागलं की एक असा प्रकार किंवा एक असा द्रव ज्याच्यामुळे आपल्या शरीराला हानी पोचू शकते, है ना. एक असा द्रव किंवा असा पदार्थ त्याच्यामुळे आपल्या शरीराला हानी पोचू शकते. आपण त्याला विष म्हणतो. आणि अजून एक विष असतं ना, जे मनाची पूर्ण आपल्याला आय भन करून टाकतं, माहिती आहे का. हे विष लय खतरनाक. तुमच्या शरीरात जे विष गेलंय भाई, त्याला कुठेतरी बंधन आहेत. पण तुमच्या मनात जे विष साठतं ना, त्यानं कितीतरी लोकांच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्यात, कितीतरी लोकांची घरं बसलेत, राग रांगोळी झाल्या म्हटलं संसाराची, हे मनात घालणाऱ्या विषाची. बरोबर आहे का चुकीचं आहे? कैकई चांगली बाई होती, रामाची सावत्र रामाभर राहत होती. कैकई लय भारी बाय आयटम होता तो. पण कैकईची जी मैत्रीण ती जाऊन कान भरायची, बाग तुझ्या पोराचा विचार कर, तुझ्या पोराला कधी भेटणार नाही, तर आम्हाला पाठवा वनवासाला, ठीक आहे. कैकई चांगलीच बाय होती, पण तिच्या ज्या बायच्या सहवासामध्ये होती, तिची जी मैत्रीण होती ना, तिनं पूर्णपणे ना रामाची पूर्ण तिनं वाजवून टाकली तिनं. म्हणून जो माणूस तुम्हाला जो म्हणतो ना, जमीर भाई तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही, तुम्ही 10 कोटीचे डिफेंडर घेऊ शकत नाही, त्याला विचारा तुला असं का वाटतं. त्याला असं नका म्हणू यार तुझी काय लायक आहे, तो नको शिकून मला, तुला बघायचंय का. त्याला हा अक्षय शब्द त्याला म्हणा, तुला असं का वाटतं पण की जमीर भाई 10 कोटी रुपयाची डिफेंडर घेऊ तुला सर, तुम्हाला असं का वाटतं पण. विचारा की तुला असं का वाटतं. जर तुम्ही तुला असं का वाटतं विचारता ना, त्या काचं उत्तर त्याच्याकडे पण नसतं. बरोबर आहे का चुकीचं आहे. यार गाडी येईल नाही गाडी येईल का नाही तो नंतरचा विषय आहे. साला मी लायकीच्या बाहेर जाऊन मी स्वप्न बघितलंय.
भले भले मला दुनियानं थापाड्या म्हणू द्या, भले दुनियानं मला नावं ठेवू द्या, का स्वप्न बघितली म्हणून जर दुनिया जर मला थापाड्या म्हणत असेल ना भेंडे, मी 1000 वेळा थापाडा म्हणायला तयार आहे. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. आज आज अशी परिस्थिती आहे. आज जर तुम्ही 4 चाकी गाडी घेता ना, 4 चाकी, जर तुम्ही 4 चाकी गाडी घेता ना, तुम्ही कुणाला गाडीमध्ये बसवताना त्याला 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 हे पण माहीत नसतं की त्या गाडीचा सीट बेल्ट कसा लावायचा. तुम्ही गोष्ट अनुभवली असेल. जसं तुम्ही एखादी नवीन गाडी घ्याल तेव्हा जवळजवळ 95% लोकांना हे माहीत नसतं की त्या गाडीचा सीट बेल्ट कसा लावायचा. ज्या दिवशी मी गाडी घेतली 13.5 लाख रुपयाची, मला भेटणारा प्रत्येक माणसाला मला सांगावं लागायचं की बाई तू सीट बेल्ट घाल म्हणून. तेव्हा कळाला आपण किती पुढं आहे. आणि तो माणूस बाहेरून आपल्याला नावं ठेवतो, जो दत्ता घराडे थापा मारतो. म्हणजे माझ्या गाडीत 10-15 लाखाच्या माझ्या गाडीत बसला, भले त्याला सीट बेल्ट लावायची अक्कल नाही, तो कसा वाढायचा हे पण त्याला माहीत नाही. आणि तो व्यक्ती बाहेरून म्हणतो की अरे ते खोतसाहेब आहेत ना भाई, तो म्हणून थापाडा आहे. मग त्यावेळेस प्रश्न पडतो माहिती आहे का, की नक्की थापाड्या कोण आहे किंवा कोण हरामखोर आहे हे लक्षात ठेवा. कोणाच्या सुद्धा शब्दानं आपण स्वतःला कधी कंपॅरिझन नाही करायचं. आपल्यात पण त्या सगळ्या गोष्टी देवानं दिल्यात, जे पूर्ण आपण आपल्या ब्रह्मांडावरती राज्य करू शकतो. विक्री वाढवायला फालतूगिरीपणा करू नका. मिनिटाला सेकंदाला विक्री करू शकता. तुमच्यातल्या येणाऱ्या प्रत्येक संपर्कामध्ये तुमच्यामध्ये एवढे स्पार्क पाहिजेत ना, की समोरच्याला सागर हा व्यक्ती आवडला पाहिजे, दीपक साहेब आवडले पाहिजेत, असं व्यक्तिमत्व तुम्ही बनवलं पाहिजे. विक्री कराय कुठं, आपण काय वाळवंटामध्ये राहत नाही किंवा आपण रेगिस्तानमध्ये राहत नाही. आपण 24 तास माणसांच्या मध्येच राहतो. घरातनं बाहेर पडलं तरी 100 लोक आपल्याला दिसतात. पण त्या 100 लोकांना आपलंसं करायचं असेल तर आपल्या मनामध्ये काय पाहिजे माहिती आहे का? कोण सांगू शकतं काय पाहिजे? हजारो लोकांना जर आपलंसं करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? कोण सांगू शकतं का? सर पहिली गोष्ट तर आपल्याला असे लाज नाही वाटली पाहिजे. काय पाहिजे? पहिली गोष्ट तर म्हटलं आपल्याला कोणापुढे बोलायला काही लाज नाही वाटली पाहिजे. बिनधास्तपणे बोललं पाहिजे समोरासमोर जाऊन कोणाच्या पण ओके विक्री करताना. आपल्या मनात सर आत्मीयतेची भावना पाहिजे. ओके, अजून बरोबर सांगितलं दोघांनी पण. काय पाहिजे? पैसे कमवण्याच्या या दृष्टीनं बोलायचंच नाही. मग एक कशा प्रेम द्यायचं आहे. हां त्यांना प्रेम द्यायचं आहे म्हणून आपण हे करायचं. ओके. आत्मीयता पाहिजे. आत्मीयता काय पाहिजे म्हटलं? आत्मीयता. ओके, मग जरा सांगा आत्मीयता जरा आम्हाला पण कळू द्या. आत्मीयता म्हणजे काय? म्हणजे बरोबर आहे बोलला तुम्ही, एकदम राईट उत्तर आहे. सगळ्यांचीच उत्तर बोल. तुमचं उत्तर सगळं स्पेशल होतं आहे. आत्मीयता म्हणजे काय? सेवाभाव, मन चांगलं पाहिजे, समोरच्याचं चांगलं झालं पाहिजे. सहाय्यता, आपण हा शब्द सगळ्यात सोपा करू. सहाय्यता करण्याची भावना जे असेल आहे ना, तो करोडो लोकांच्या मनावरती राज्य करू शकतो. तुम्हाला एक मी उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो सिंपल, आणि ते उदाहरण तुम्ही लिहून ठेवा. मनात कोरा किंवा मनात साठवा. आणि ज्या दिवशी आपलं ट्रेनिंग असतं ना, हे बेसिक ट्रेनिंग घेतोय आपण, पण नोट्स पाहिजेत मला ना का, जेवढ्या पण तुम्ही नोट्स पाहिजे. तुम्ही आईन्स्टाईन नाही किंवा तुम्ही मोठं फकीर नाही तुम्ही, किंवा एखादा तुम्ही अल्बर्ट आईन्स्टाईन नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी मनात ठेवू शकता. नोट्स पाहिजेत, लक्षात घ्या. जे सेलिंगमध्ये ना, ज्याला प्रत्येक ठिकाणी कस्टमर दिसतं, प्रत्येक ठिकाणी त्याला लोक पैसे पे करतात ना, त्या माणसापाशी एक युनिक गोष्ट असते नाही का. युनिक
कोणती असते माहिती आहे का? त्याच्यामध्ये मदत करण्याचा भाव लय मोठा असतो. उदाहरणार्थ सागर साहेबांना कोल्हापूर चप्पल लय भारी वाटली आणि सागर साहेबांना वाटलं की दत्ता खर्ड्यांचं लग्न ठरले आणि ते माझे मित्र आहेत. तर सागर साहेबांनी मला फोन केला की बोलले, दत्ता रे, मी जे कोल्हापूर चप्पल जे वापरतोय ना, एवढी मला भारी वाटते आणि मला असं वाटतं तुला जर जमलं किंवा तुला जर पॉसिबल जर झालं तर तू राव ती गोष्ट घे. बरं, ह्याच्यामध्ये आता सागर साहेबांचा काय फायदा आहे? सागर साहेबांचा काय स्वार्थ आहे? शून्य स्वार्थ आहे. तो माणूस मला मनोभावे आत्मीयताने सहाय्यता करण्याच्या भावनेनं सांगतोय मला की खार्डे साहेब, कोल्हापुरी चप्पल जे मी वापरतोय ते खरंच छान आहे आणि छान फील आहे तिचं, तर तुम्ही घ्या. आणि जरी मी नाही घेतली ना तरी सागर साहेबांना काही फरक पडत नाही, कारण सागर साहेबांनी मला मदत केली. मला त्यांनी एक चांगला सल्ला दिला आहे. त्यात त्यांचा कुठलासुद्धा स्वार्थ नाही आणि कुठलासुद्धा हेतू नाही. ह्याला सेलिंगमध्ये नाव आहे नॅचरल सेल्स. जगामध्ये प्रत्येकाबशी देवानं एक गॉड गिफ्ट दिलं की प्रत्येकाला नॅचरल सेल करता येतो. आणि जोपर्यंत तुम्ही नॅचरल सेल करा शकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही विक्रीच्या टॉपला कधी जाऊ शकत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? समजलं का तुम्हाला? नॅचरल सेल करायचा असेल तर आपल्याला लोकांना सहाय्यता करता येईल. रोज 400 लोकांना आपल्याला फोन करायचा आहे. 400 विक्री होत नाही ना, 1000 लोकांना फोन लावा. विक्री होत नाही ना, 10,000 लोकांना फोन लावा. विक्री होत नाही ना, 2,000 लोकांना भेटा. विक्री होत नाही ना, 3,000 लोकांना भेटा. विक्री होत नाही ना, 6,000 लोकांना भेटा. जर तुम्हाला सेवा आणि पैसा कमवायचा असेल तर. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. ज्याला डिफेंडर गाडी घ्यायची आहे, आणि त्याला काम करायचं आहे अल्टो एवढं, तर त्या माणसानं म्हणतोय आत्महत्या करावी. ज्याला डिफेंडर गाडी घ्यायची आहे आणि त्यानं काम केलं पाहिजे की 10 डिफेंडर एवढं त्यानं काम केलं पाहिजे, त्यावेळेस ती एक डिफेंडर त्याला मिळणार आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमच्याकडं पैसा मॅटर नाही करत. जगातलं सगळ्यात तुम्ही श्रीमंत बापाची पोर आहे तुम्ही. देवानं पण तुम्हाला जर मेंदू दिलाय ना, हा शक्तिशाली जबरदस्त दिलाय, तुम्हाला दिलाय मेंदू. पहिल्या काळामध्ये लोक एखादा गुरु का बघायचे? आज हे दत्तगुरु महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, तुकाराम महाराज, पुन्हा तुकडोजी महाराज, संत रामदास स्वामी, ही लोक पहिल्या काळात का बघायचे? कारण ह्याच्या मागचं उत्तर लय खतरनाक आहे आणि हे उत्तर लय जबरदस्त आहे. तुम्हाला तुमचं जर जीवन जगण्याची अक्कल नसेल, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला वागण्याची समज नसेल, तुमचं आयुष्यच तुमचा जर घात करत असेल, तर आपण अशा माणसासोबत जाऊन जोडायचो ज्याला ह्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे की जीवन कसं जगलं पाहिजे, चांगले कर्म कसे केले पाहिजेत. म्हणून आपण कोणतरी स्वामी, बाबा ह्यांच्यासोबत जोडायचो आणि ती परंपरा आज पण चालू आहे. तुम्हाला हुशार बनायची गरज नाही. प्रत्येक वेळी जमीर साहेबांनाच हुशार बनावं, मला हुशार बनायचं आहे, मला 100 पुस्तकं वाचायचं, मला 1000 आणि मला टॅलेंट बनायचं आहे. जमीर साहेब काय गरज नाही हो. सिंपल तुम्हाला मार्ग सांगतो. जो माणूस पहिल्यापासून त्या क्षेत्रामध्ये हुशार आहे ना, त्याच्यासोबत जाऊन तुमचा मेंदू जोडा. ऑटोमॅटिक तुम्ही सुद्धा हुशार बनताय. हा सोपा रस्ता आहे हुशार बनायला.
जो व्यक्ती पहिल्यापासून हुशार आहे, टॅलेंट आहे, त्याच्या मेंदूसोबत तुमचा मेंदू जोडा. जोडा मीन्स त्याच्या अनुभवातनं शिका की दुनिया कशी आहे. त्याच्या अनुभवातनं शिका की मोठा पैसा बनवायला एक्झॅक्टली काय करावं लागतं. त्याच्या अनुभवातनं शिका की सेल्स म्हणजे काय. त्याच्या अनुभवातनं शिका की सेलिंगची स्ट्रॅटेजी काय. तुम्ही पण सेल्स मास्टर बनणार आहे. जर तो सेल्स मास्टर असेल तर तुम्ही पण येणाऱ्या महिन्यामध्ये सेल्स मास्टर बनणार आहे, जर तुम्ही त्याच्या अनुभवासोबत स्वतःचं माइंड जोडलं तर. आणि जो व्यक्ती कोणासोबतच माइंड जोडत नाही ना, तो गांजाड असतो, तो बेवडा असतो, तो त्याचा आत्मा त्यासाठी सगळ्यात मोठा धोका असतो. आणि अशी लोक आपल्याला लगेच ओळखतात. अरे यार, ह्यो भाई सायको आहे, हा भाई अर्धवट आहे, हा भाई मंदबुद्धी आहे, हा भाई स्त्रियांच्या मागं लागतो, हा बैल आहे. आपल्याला लगेच असा माणूस कळतो. कारण जो कुठंच जुडला नाही ना, तो त्याला आपण म्हणूया भटकते आत्मा. असा व्यक्ती तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. विक्रीमध्ये जर टॉपला जायचं असेल, टॉपला, तुमची मानसिकता लिहून घ्या. विक्रीमध्ये टॉपला जायचं असेल तर तुमची मानसिकता सगळ्यात मोठी स्ट्रॉंग पाहिजे. 2, तुमची वागण्याची पद्धत ही सुद्धा समोरच्याला चांगली वाटली पाहिजे. 3, तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे. तुमच्या हृदयाच्या आतमध्ये काय चाललंय ह्याची तुम्हाला जाणीव पाहिजे. जर तुमची विचारधारा सकारात्मक असेल तर समोरचा माणूस किती जरी निगेटिव्ह असेल तर तरी सुद्धा तो सकारात्मक होणार आहे. पण तुमची विचारधारा जर स्वार्थी असेल किंवा दडल्याला नालायकपणा असेल किंवा छुपा चोराच किंवा फसवण्याचा भाव असेल, तो हाच भाव आहे. जे हलकट लोक असतात ना, जे त्यांच्या जीवनामध्ये 100 गोष्टी विकतात तरी सुद्धा त्यांना अपयश मिळतं. त्यालाच नाव आहे स्वयंकेंद्रित लक्ष ठेवणं. तुमच्यात जर तो भाव असेल लोकांना लुटण्याचा, लोकांना गांडा घालण्याचा, लोकांना अपुरी माहिती देण्याचा, तर तुम्ही पण त्याच कॅटेगरीमध्ये मोडणार आहे, जी स्वयंकेंद्रित कॅटेगरी आहे, ज्यांचं फक्त स्वतःवर लक्ष असतं. आणि असा माणूस आयुष्यामधल्या कुठल्या सुद्धा व्यवसायामध्ये सक्सेस होत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? अगदी बरोबर. एक वाक्य आहे. मी ह्या वाक्याला म्हणजे खूप प्रेरित झालो माझ्या आयुष्यामध्ये. मी माझ्या घराच्या आड्यावर लिहून, आडा नाही आता, आरशीचं काम चालू आहे आता, ते पाडलं सोडा. घराच्या आड्यावरती पण लिहून ठेवलेलं, बाथरूममध्ये पण लिहून ठेवलं होतं, बेडरूममध्ये पण लिहून ठेवलं होतं, माझ्या बेडवरती पण लिहून ठेवलं होतं, माझ्या वहीवर पण ते लिहून ठेवलं होतं, माझ्या गाडीवरती पण लिहून ठेवलं होतं, माझ्या फाईलवरती पण लिहून ठेवलं होतं, माझ्या लॅपटॉपच्या स्लाईडवरती पण लिहून ठेवलं होतं, माझ्या टॅब वापरतो टॅबच्या त्या पहिल्या फ्रंट पेजला पण लिहून ठेवलं होतं, मोबाईलला पण ते वाक्य लिहून ठेवलं होतं. मी एवढं ते वाक्याबद्दल एवढा मी प्रेरित झालो होतो. ते वाक्य काय होतं? लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह मला बदल आणायचा आहे आणि मला लोकांशी मदत करायची आहे, आणि तोच माणूस आहे ना सगळ्यात मोठा व्यवसाय करतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे वाक्य? बरोबर आहे. हिंदीमध्ये सांगतो, लक्षात घ्या किंवा ध्यान रहे, अगर आपका उद्देश्य लोगों के जीवन में सकारात्मक बदलाव लाना है या उनकी मदद करना है, तो आप एक बहुत बड़े व्यवसाय का निर्माण कर सकते हो. हे वाक्य खूप खतरनाक आहे. हे ज्याला कळालं बाई तो 30 मार खाना आहे धंद्यामध्ये.
हे मला तुम्हाला सांगायचं आहे. भले छोटे असेल, पण जो व्हॅल्यू निर्माण करणार, लोकांना सेवा योग्य प्रोव्हाइड करणार, लोकांसोबत बोलताना ताळमेळ व्यवस्थित घालणार, निस्वार्थ भावनेनं आपल्या प्रॉडक्टबद्दल, आपल्या प्रॉडक्टच्या किमतीबद्दल, आपल्या प्रॉडक्टच्या सर्व्हिसेसबद्दल जो निस्वार्थपणे सांगणार ना, तो नेहमी लेजंड आहे, हे लक्षात ठेवा. त्याला विक्री करायला कधी संघर्ष करावा लागणार नाही. पण जो नेहमी गोंधळलेला आहे, आत्ता मला एकानं फीडबॅक दिला आहे, आपलं औषध घेतलं आणि त्यांना कसा रिव्ह्यूज भेटला. नमस्कार साहेब, सॉरी रिप्लाय द्यायला उशीर झाला. तुम्हाला अगोदर परमेश्वर 100 वर्ष निरोगी आयुष्य देवो ही माझी सध्याची म्हणजे शुभेच्छा आहेत. पण माझ्या आईचा आशीर्वाद हा आहे साहेब तुम्हाला. आईला खूप चांगला रिझल्ट आला. गुडघेदुखी 90% बंद झाली. कंबरेचे दुखणे थोडं कमी झाले, पण विश्वास आहे की ते सुद्धा बंद होईल एक दिवस. सर आपले खूप खूप आभार आहेत माझ्यावरती. मी आपला खूप आभारी आहे. पुढच्या महिन्याची औषधं मी लवकरच मागवतो. आणि हो सर, मी माझ्या मामाला तुमचा रेफरन्स दिला होता, त्यांनीही ऑर्डर केली. त्यांना आजचाच औषधं मिळाली. पण सर त्यात एक प्रकारची गोळी आहे, त्यांना एवढं फोनमधलं समजत नाही. तर सर ती गोळी कशी घ्यायची एवढं सांगा. आपला खूप खूप आभार आहे. काय तुम्हाला हे ऐकून काय वाटलं? मी म्हणून जस्ट आत्ता म्हणजे मीटिंग चालू असताना रिप्लाय काय वाटलं ऐकून? वाचून काय वाटलं तुम्हाला? हे सॉरी, ऐकून काय वाटलं? अरे काय वाटलं ऐकून विचारतोय मी. म्यूट काढून बोलू शकता. तेव्हाच हात तुमच्या डोक्यावरती पडल्यासारखं झालं. हां, आपल्याला ह्यासाठी काम करायचं आहे. आपल्याला नॉट पैसा, प्रॉपर्टी, इस्टेट गेली खड्ड्यात. आपल्याला ह्या वाक्यासाठी काम करायचं आणि ह्या वाक्यामुळं आयुष्यामध्ये जगण्याला बळ येतं राव. आतून एक अशी आंतरिक शक्ती प्रोव्हाइड होती की साला आपण दमतच नाही. माझ्या आयुष्याचा उद्देश हाच आहे की जेवढे पण जॉईंट पेनची लोक आहेत, ज्यांना पण कंबरेचा त्रास आहे ना, त्यांना मला गाईड करायचं आहे. बस, बाकी डोक्यात माझा काय उद्देश नाही. हा माझा उद्देश आहे. आणि ह्यासाठी मला किती जरी लागलं बोलायला 10 दिवस, तरी मी कंटिन्यू बोलण्याची माझी तयारी आहे. 1 रुपया जरी नाही भेटला, कुणी मला दारात जरी नाही उभं केलं ना, तरी उठून पुन्हा मी 1000 लोकांच्या दारातून मी उभा राहणार. कारण ते माझं विजन, माझं मिशन आहे. ही भावना ज्या दिवशी येते ना, त्या दिवशी तुम्ही कधी रडणार नाही. सर धंदा होत नाही. भाई, धंदा डोक्यात गेला पाहिजे तुझ्या. ही ज्या दिवशी भावना होती ना, तर तो माणूस कधी हारू नाही शकत आहे. ठीक आहे, व्यवसायामध्ये बॅड पॅच येणं, निगेटिव्ह प्रश्न येणं हा त्या व्यवसायामधला पार्ट आहे. पण त्याची उत्तर तुम्ही शोधली पाहिजे. एखादा म्हटला माझ्या अंगावरती सूज येत्या, तर तुम्ही लगेच घाबरला, काय झालं. अरे भाई, युट्यूब दिलंय. केस स्टडी चालू करा. का सूज आली, पहिल्या कुठल्या गोळ्या खाल्ल्या होत्या, आता कुठल्या गोळ्या खातो, त्या गोळ्यांची पॉवर किती आहे, MG किती आहे, त्याला विचारा. बसा, त्या भीतीला फेस करा. तवा कळणार. जर उद्या कुठला जर भविष्यात जर एखादा पेशंट भेटला सुजतचा, तर तुम्ही त्याच्या पुढे छाती ठोकून सांगू शकता की भाई माझ्या गोळ्यांच्या म्हणजे गोष्ट होऊ शकत नाही. कधी सांगू शकता? ज्या दिवशी त्या भीतीचं राईट उत्तर तुमच्यापाशी असणार आहे. पण साला आम्ही मूर्ख आहे, आम्ही हलकट आहे. कारण आमचा हेतू पैसे नाही का, म्हणून आमचा हेतू पैसे चोरणं आहे. मला रात्रीमध्ये कोणी विचारू द्या की सर सूज येण्याची कारणं काय असतात, मी सांगू शकतो. कारण मी पैसे चोरा नाही बसलो. मी त्याला मदत करायला बसलोय. आज पण एक पुण्याचे पेशंट आहे, मला फोन आला. सर, एका ताईचा फोन मला आला की सर ती ताई रडत मला म्हणलं की सर त्यांनी जेवण सोडलंय आणि त्यांना थंडी वाजून येते, अंगात ताप भरलाय. सर काय झालं आम्हाला कळलं, आम्ही तुम्हाला फोन लावलाय. दुसऱ्या मिनिटात सांगितलं की लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, त्यांना पहिला दवाखाना दाखवा. त्यांचा डॉक्टर बोलला ताप आलाय. म्हटलं पहिलं त्यांना दवाखान्यात हलवा, ऍडमिट करा. लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, अचानक थंडी वाजणं, वॉमिटिंग होणं,
जेवायची इच्छा न होणं हा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. तिथं डायग्नोस केल्यावरती कळालं की लिव्हरचाच प्रॉब्लेम होता. मला पुन्हा सकाळी सर फोन आला मला त्या ताईचा की नाही सर, आज माझे मिस्टर तुमच्यामुळे सेफ आहेत. आज त्यांना त्या साहेबांना कसला जरी आला ना प्रॉब्लेम, तर पहिला फोन डॉक्टरपेक्षा मला असतो की यांना हे होतंय तर सर काय केलं पाहिजे. पण भावना जर फक्त पैसे चोरणं असेल ना, तर मला त्या माणसाबद्दल नाही काय बोलायचं. म्हणजे मी हेट करतो अशा माणसाला. त्यानं 10 कोटी जरी सेल दिला ना, मला गरज नाही त्या माणसाच्या धंद्याची त्या पैशाची. मला माझ्या आयुष्याचं मकसद जे आहे ते पैसा कमवणं आजपर्यंत ठेवलं पण नाही, ठेवत पण नाही. माणसांच्या दुश्मनाच्या सुद्धा पोरावरती आपल्या पोरासारखं प्रेम करता आलं पाहिजे. हे ज्याला जमतं ना बाई, तो खरा माणूस. बरोबर आहे का चुकीचं आहे? आमच्या मनात ज्या भावना आहेत ना, म्हणजे रागाला राग, तिरस्काराला तिरस्कार, ह्या जोपर्यंत भावना मनातनं हद्द पार होत नाहीत ना, तोपर्यंत दुनियात आपण माफ करा नाही आपण लोकांना कधी माफ करा नाही शिकू शकत. आपल्याला माहित पाहिजे की ब्लड प्रेशरची नॉर्मल आणि हाय रेंज किती आहे. कुणाला माहित आहे का सांगा? ब्लड प्रेशर वाढला हा किती वरती गेल्यावर समजतो, कुणाला माहित आहे का? आवाज येत नाही सर. एकच मिनिट. सरांचा आवाज म्यूट झालाय. काहीतरी म्हणजे फोन बिन कॉल आला असेल. आता येतोय का आवाज? आता येतोय? हा येतोय सर. म्हटलं ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज किती असते कुणाला माहित आहे का? ब्रेक होतोय सर. ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज किती असते कुणाला माहित आहे? एवढं दिवस तुम्ही काय विकलं? हाय ब्लड प्रेशर कशाला म्हणायचं? 190. हा 190. ओके, 190 म्हणजे तुम्ही काटावर आहे. अजून कोणाला माहित आहे? 190. हा माहित पाहिजे आपल्याला. 120. हा बरोबर आहे सर. सॉरी 120 आणि 80 असते. हा बरोबर आहे. 80 ते 120 ही ब्लड प्रेशरची रेंज आहे. आपले जे ठोके आहेत, काल मी मिसेसचा चेक केला त्यामुळे ती 190 डोक्यात बसलेलं सर. सॉरी. बरोबर आहे ना. प्लस रेट किती असतो? प्लस रेट मग नाडीची ही किती असते आपल्या, म्हणजे नाडीचा प्लस रेट किती पाहिजे? नाडीचा प्लस रेट पाहिजे 70 ते 100. माझा आवाज येतोय ना क्लिअर? हा येतोय सर. आता ब्लड प्रेशर 80 ते 120 पास आउट. लक्षात ठेवा, उद्या कोणा जीव जाताना वाचवाल. आपल्या बॉडीचं जे असतं ना टेम्परेचर किती लागतं तुम्हाला माहिती आहे का? आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती सेल्सिअस लागतं बॉडीमध्ये? नाही सांगू शकत. आम्ही पैसे चोरावत लोकांचे. 36.8. पुरुषांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती लागतं? आणि आवाज पूर्णपणे ब्रेक होतोय. आता येतोय आवाज? येतोय का? आता येतोय पण मगाशी ब्रेक होत होता. तुम्ही काय विचारलं समजलंच नाही सर. हिमोग्लोबिन पुरुषांच्या शरीरामध्ये किती पासिंग रेंज आहे? किती पुरुष शरीरात रक्त किती पाहिजे आणि स्त्रीच्या शरीरात रक्त किती पाहिजे? 15 ते 18. कुणाचं? जेंट्स आणि लेडीजला 12 ते 15. 15 ते 18. ओके बरोबर आहे. 13 ते 18 मेल आणि 11 ते 50 फिमेल. लक्षात ठेवा. 13 ते 18 पुरुष आणि 11 ते 50 फिमेल ह्या HB रेशो आहे. हे माहीत पाहिजे आपल्याला. मला सांगा कोलेस्ट्रॉल किती लागतं बॉडीमध्ये? कोलेस्ट्रॉलची पातळी किती लागते? काय तुम्ही केलं म्हणजे आजपर्यंत? मागा की तुम्ही 50 बाटल्या विकत बसा, 40 विका आणि डोकं फोडून घ्या मग नशिबाला, नाही का? धंदा होत नाही सर. काय केलं धंद्यासाठी? अहो तुमचं नशीब म्हणा. काय कुठलं प्रोफेशन नसताना लोक तुम्हाला पैसे काढून, ह्याच्या लोकांचा मोठेपणा म्हणा की तुमची कॅपॅसिटी नसताना पुढचे तुम्हाला पैसे काढून देतोय. हे ह्या धंद्याचं सौंदर्य आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला टक्करचा माणूस गावतो ना, टक्करचा, तर तुमची फाटती. मग
म्हणजे एखादा शिकलेला म्हणून तुमच्या समोर येऊन उभा राहतो ना, तेव्हा मग महिनाभर तुम्ही घरातनं बाहेर निघणार नाही. आणि मग तुम्हाला पैसे पण मिळणार नाहीत. अडाणी माणूस तुम्हाला पैसे देताना बार्गेनिंग करणार आहे. पण हाय प्रोफेशनल जर पैसेवाला जर व्यक्ती कन्व्हिन्स जर करायचा असेल तर हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला. कोलेस्ट्रॉल किती लागतं माहिती आहे बॉडीमध्ये? कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये किती लागतं? पासिंग रेंज. उद्या एखादा बोलला सर आम्ही सगळे रिपोर्ट काढलेत, 130 ते 200च्या मध्ये, 130 ते 200च्या मध्ये, जमीर साहेब, हा 130 ते 200च्या मध्ये जर कोलेस्ट्रॉलची पातळी असेल तर तो नॉर्मल असतो. पण 300च्या वर गेला तर कोलेस्ट्रॉल वाढल्यावरती काय होतं? कार्डिओ अटॅक येतो, नस ब्लॉक होते. हे लक्षात ठेवा. पोटॅशियम किती लागतं? पोटॅशियम माहिती आहे का? 3.5. 3 ते 50च्या मध्ये जर असेल तर पोटॅशियम तुमचं ओके आहे. त्याच्यावर जर गाडी गेली तर गडबड आहे. सोडियम किती लागतं माहिती आहे का? सोडियम किती लागतं बॉडीमध्ये? 135 ते 145. पोटॅशियम सोडियम हे हार्टसाठी सगळ्यात हेल्पफुल आहे. आपलं हृदय जे ठक ठक ढक ढक करतं ना, किंवा हृदय जे आपलं पंपिंग होतं ना, त्या हृदयामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे, एक प्रकारची इलेक्ट्रिक करंट असतो. आपल्या हृदयामध्ये पण एक प्रकारचा इलेक्ट्रिक करंट वाहत असतो, ज्याचा तो इलेक्ट्रिक करंट जाग्यावरती स्टॉप होतो. त्याचं प्रमाण आता तरुणपणामध्ये वाढलंय. माझ्या मामाचा पोरगा वय वर्ष 25, हेल्दी हट्टाकट्टा पोरगा, पुढच्या महिन्यात त्याला आता वर्ष पूर्ण होईल. एकुलता एक पोरगा गेला होता, घरच्यांना न सांगता श्रीवर्धनला गेला होता. दिवसभर चालला, फिरला, जेवला, रात्री 9 वाजता टेरेसवरती नाचायला गेला. तिथं जो कार्डिओ अटॅक आला, जाग्यावर खलास. ओ नाही चू नाही. त्या अटॅकला काय म्हणायचं? कार्डिओ अटॅक. तो अटॅक काय होतो? ज्या दिवशी हृदय अचानक स्टॉप होतं, ती जी एनर्जी आहे, ती म्हणजे जे ऊर्जा आहे, तो करंट आहे इलेक्ट्रिक, जसं तो बंद होतो ना, जाग्यावर ऑन द स्पॉट माणूस मरतो. ऊ आणि चू पण त्याला करता येत नाही. माझ्या सख्या मामाचा मुलगा ह्याच्यामध्ये मेला. आज जी पूर्ण फॅमिली आज पण ते दुःखातनं सावरलेलं नाही. एकच मुलगा होता. आता हा कार्डिओ अटॅक काय होतो? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम ह्याच्यात जर खालीवरपणा झाला तर हा कार्डिओ अटॅक म्हटला येतो. आपल्या शरीरामध्ये रक्त किती लागतं? कमते म्हणजे किती लागतं रक्त? फिमेल मेलसाठी किती रक्त आपल्या बॉडीमध्ये असायला पाहिजे? कुणी एखादा रँडमली प्रश्न तुम्ही म्हटला, हां सर मी डॉक्टर आहे, थाप मारायला गेला, म्हटलं हां सर मी डॉक्टर आहे, विचारलं सांगा बरं किती? हां विचारलं बाबा की सर मी डॉक्टर आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की, रेश्मा मॅडम तुम्ही माईक म्यूट करा. तर सांगता आलं पाहिजे की 5 ते 6 लिटर आपल्या बॉडीमध्ये ब्लड असतं. मग तू म्हणतो नाही याला पुढचं माहीत आहे. शुगर माहिती आहे का? शुगरची पातळी किती असते? हाय शुगर आणि नॉर्मल शुगर कशाला म्हणायचं? आता मोस्टली तुम्ही शुगरचे पेशंट जास्त हँडल करता. नाही सांगू शकत तुम्ही काय? आम्हाला काय गरज पडली तेव्हा? 140. हां पुढं जेवणानंतर 140 आणि जेवायच्या अगोदर 100. हां ओके. 140 100 ओके. 70 ते मिनिमम मेल स्त्रियांच्या मध्ये 70 ते 113 आणि पुरुषांच्या मध्ये 70 ते 130. हे लक्षात ठेवा. शुगरची रेंज आहे मिनिमम, पासिंग रेंज. आपल्या बॉडीमध्ये आयरनची किती रेंज, पासिंग रेंज किती आपल्या बॉडीमध्ये? आयरनची रेंज 8 आणि 15च्या मध्ये असेल तर तो ओके आयरन आहे. 8 आणि 15च्या वर गेला त्याचा कार्यक्रम झाला. व्हाईट ब्लड बॉडीतल्या पांढऱ्या पेशींची संख्या किती लागते? 4000 ते 11000 आपले जे आहेत ना प्लेट्स, नाही का त्याला आपण म्हणूया प्लेटलेट्स, त्याचं प्रमाण किती आहे? 15 लाख ते 40, 1.5 लाख ते 40,000.
ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या दिवशी पाठ कराल, अभ्यास कराल ना, त्या दिवशी तुम्ही लोकांसमोर ॲज अ डॉक्टर म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करू शकता. मी ज्या दिवशी लोकांना म्हणतो ना मी डॉक्टर आहे, डॉक्टरच्या पुढे जेच बसतो ना जाऊन, डॉक्टर मला विचारतो, मी सर मग तुम्ही कुठं कॉलेज केलं होतं किंवा तुम्हाला कुठला तुमचा रजिस्टर नंबर आहे, माझ्याकडे फुल तयारी असते. मी काय त्याला म्हणू पण शकतो की बाई मी BMS केलं आहे. हां मग सर रजिस्टर नंबर किती आहे? हां ना 2598. कुठले विषय तुम्हाला सर होते सर? मला एक कार्डिओ होता, एक स्पाइन पॉट डिसीज होता, एक चा पण तिथे निरो पार्ट 1, आणि सर जो माझा स्पेशल होता तो होता की स्टमक ॲनालिसिस. आणि हे 4 जे विषय आहेत ना सर, हे माझ्यासाठी मला होते म्हटलं, हे विषय माझ्या सब्जेक्टला होते. आता तू एवढा विचार नाही करणार की तू किती शिकलाय काय, पण त्याला उत्तर म्हटलं आपण एकदम बरोबर दिली ना. मग तयारी पाहिजे आपल्याला. जेवढी स्ट्रॉंग तयारी कराल तेवढं खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करू शकता. पण जेवढं तुम्हाला जर मोठा पैसा जर तुम्हाला या क्षेत्रात मिळवायचा असेल ना, तर तुमचा अभ्यास खूप तगडा पाहिजे. बरं आत्ता घाम गाळा, पुढं रक्त गाळण्याची तुमच्यावरती कधी वेळ येऊ शकत नाही. ओके चला, आता तुम्हाला मी थांबवतो, आणि ज्या नोट्स काढल्या असतील तर ग्रुपवरती शेअर करा. जय शिवराय.